ज्यांना इंग्लिश शिकायची असते तर त्यांच्यामध्ये एक वेगळी तळमळ असते. त्यांना छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या समजून घ्यायच्या असतात आणि त्या छोट्या छोट्या गोष्टीतले बारकावेच कोणत्याही एका व्यक्तीला इंग्रजीमध्ये निपुण बनवतात. म्हणजे चांगलं त्यामध्ये एकदम उत्कृष्ट खिलाडी जो आहे तो व्यक्ती बनतो. आणि हालाकी तो खिलाडी बनो किंवा नाही बनो, पण मात्र बेसिक येण्यासाठी काही वर्ब जसं इज एम आर आहे, वाज वर आहे, हॅव हॅज आहे, डू डज डीड आहे, हे तर तुम्हाला आलेच पाहिजे. यासाठी छोटे छोटे व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला मार्गदर्शन करत आहे. या व्हिडिओमध्ये वाज आणि वर हे दोन जे पास्टचे हेल्पिंग जे काही त्याला आपण म्हणूयात जे वर्ब आहेत, तर हे जे काही वर्ब आहेत तर या ऑक्झिलरी वर्बच्या संदर्भात हा खास करून व्हिडिओ असणार आहे. त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण बेसिक जे आहे तर त्या संदर्भात तर शिकणारच आहोत, पण सोबत सोबत मराठीमध्ये आपण चांगलीच जी आहे स्पोकनची या व्हिडिओ छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण तगडा तयारी करणार आहोत. त्यामुळे तुम्ही रेडी पाहिजे. तुमच्याकडे लक्षात ठेवायचं आहे, मी नेहमीप्रमाणे सांगतो आहे की एक नोटबुक मेंटेन करा किंवा तुमचं जे का रिव्हिजन झालेलं आहे तर त्या प्लेलिस्टमध्ये जायचं आहे. त्या संदर्भात तुम्हाला ज्या संदर्भात तुम्हाला अडचण येत असेल स्पोकनच्या संदर्भात, इंग्रजी व्याकरणाच्या संदर्भात आपल्या चॅनलला प्लेलिस्ट बनवलेल्या आहेत. इतक्या म्हणजे मोठ्या प्रमाणात आणि एवढे डिटेल लेक्चर तुम्हाला यूट्यूबला कुठेही मिळणार नाहीत. फक्त तुम्हाला इथेच द प्रिसाइज अकॅडमी पुणे या आपल्या चॅनलवर, तुमच्या लाडक्या चॅनलवरच मिळतील. आता आपण बेसिक छोट्या छोट्या गोष्टीपासून सुरुवात करणार आहोत. काय असतं की जी काही बेसिक लेवल असते, म्हणजे ज्यावेळेस आपण एकदम सुरुवात करत असतो इंग्रजी शिकायला, तर त्यावेळेस वाज कुठे वापरायचं, वर कुठे वापरायचं, याला वेअर नाही म्हणायचा, वर म्हणायचं. वर याचं उच्चारण वर झालं पाहिजे आणि याचं वाज. आता वाज कुठे वापरायचं आणि वर कुठे वापरायचं या संदर्भात पण आपल्याला बेसिक लेवलला अडचणी येत असतात. मग आता या अडचणीवर आपण कशी मात करायची, कशा पद्धतीने याचा वाक्यामध्ये उपयोग होणार, कुठे वाज येणार वाक्यामध्ये किंवा कुठे वेर येणार, या प्रकारच्या छोट्या छोट्या संकल्पना आपण या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत. आता एक एक मुद्दा पहिल्यांदा आपण बेसिक समजून घेऊयात आणि मग त्यानंतर मग आपण एका एका मुद्द्याकडे येऊयात. पहिलं तर हे दोन ऑक्झिलरी वर्ब जे आहेत, हे दोन प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब जे आहेत वाज आणि वर, वर कुठे आणि वाज कुठे आपण एकदा समजून घेऊयात. वाज जर आपण विचारात घेतलं तर वाज हे आय, ही, सी, इट, धिस, दॅट अशा प्रकारच्या एकंदरीत सिंग्युलर जे आहे सब्जेक्ट सोबत येतात. कोणत्या सब्जेक्ट सोबत? सिंग्युलर सब्जेक्ट सोबत. तुमच्याकडे जर का तुम्ही वही आणि पेन घेऊन बसला असताल तर याच प्रकारे मी जे बोर्डवर लिहितो जशाल तसं तुम्ही त्या वही नोटबुकमध्ये लिहायचं, नाही तर लेक्चर परत पाहायचं आहे. परत सांगतोय, वाज जे आहे आय, ही, सी, इट, धिस, दॅट यासोबत सिंग्युलर सब्जेक्ट आहेत हे संपूर्ण. ही म्हणजे तो, आय म्हणजे मी, सी म्हणजे ती, हे सिंग्युलर आहेत. परंतु मुख्य मुद्द्याकडेच आता मी येतो आहे डायरेक्ट, की बघ वर कुठे वापरायचं आहे. आता यामध्ये पण एक गोष्ट लक्षात ठेवा, काही लोक असं पण वाचतात इफ आय वर, अशा प्रकारचे कंडिशनल वाक्यांचा अभ्यास करतात आणि त्यांना असं वाटतं की इफ आय वर आहे तिथे, तर इफ ही वर असं आहे तिथे, इफ सी वर असं आहे. कंडिशनल वाक्य या व्हिडिओमध्ये मी सांगायलो नाही. त्यामुळे कंडिशनल वाक्याला आणि यांना आता एकत्रित मिक्स्ड करायचं नाही आहे. आपल्याला स्वतंत्र समजून घ्यायचं आहे. जसं जसं आपण बेसिक टू ॲडव्हान्सकडे जाणार त्यावेळेस आपण ते शिकणार आहोत. पण या वाक्यामध्ये साधं सिंपल आपण वाज आणि वर कुठे वापरायचे ते समजून घेऊयात. सिंग्युलर सब्जेक्ट आय, ही, सी, इट, धिस, दॅट. आता याच्यामध्ये दोन आपण जे आहेत बघा हे पण घेतलेले आहेत प्रोनाऊन. हालाकी हे प्रोनाऊन पण होऊ शकतात कधी कधी वाक्यामध्ये डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणून पण वाक्यामध्ये उपयोग केले जातात. असो, सध्या तरी इथे प्रोनाऊन आणि सब्जेक्ट या दृष्टिकोनातूनच आपण अभ्यास करत आहोत. आयच्या सोबत आय वॉज, हीच्या सोबत ही वॉज, सीच्या सोबत सी वॉज, त्यानंतर इटच्या सोबत इट वॉज, धिसच्या सोबत धिस वॉज, त्यानंतर दॅटच्या सोबत दॅट वॉज. अशा प्रकारे वाजच्या या सब्जेक्टच्या नंतर वाज येणार आहे. पण वरच्या बाबतीत जर आपण विचार केला तर प्लुरल सब्जेक्टच्या जे असतात प्लुरल सब्जेक्ट्स, तर प्लुरल सब्जेक्टच्या सोबत जसे की बघा यू, यूवर, वी, वीवर, दे, देवर, दिज, दिजवर, दोज, दोजवर. आता तुम्हाला माहिती आहे दिज आणि दोज यामध्ये जवळच्या अनेक अर्थाने असेल तर दिज, अनेक अर्थाने दूरच्या काही गोष्टींना आपल्याला ज्यावेळेस इंडिकेट करायचं असेल तर त्यावेळेस दोज. पण दोजवर, दिजवर, आयवर, आय, यूवर, वीवर, देवर अशा प्रकारे आय वाज येईल बघा. आय वाज हे छोट्या छोट्या ज्या संकल्पना असतात ना, कधी कधी बरेचशा वेळेस ज्यावेळेस एखादा विद्यार्थी बिगिनिंगपासून सुरुवात करतो आणि आपलं चॅनल तर बिगिनिंग टू ॲडव्हान्स आहे, त्याच्यामध्ये अक्षरशः तुम्हाला लेक्चरचा क्रम पण मी देणार आहे. त्यामुळे तुम्हाला पाहताना पण कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये
तिथे तुम्हाला प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्बच्या संदर्भात तुम्हाला प्लेलिस्ट बनवणार आहे मी. यावर प्रचंड प्रॅक्टिससाठी पण बघा, प्रॅक्टिसला तर आपलं चॅनल कुठेच मागं पडणार नाही. आपल्या चॅनलवर जेवढी प्रॅक्टिस करून घेतल्या चालली आहे एवढी कुठेच मिळणार नाही तुम्हाला. तुम्ही संपूर्ण यूट्यूबला कुठेही पहा, एवढी उत्तम प्रॅक्टिस कुठेच मिळणार नाही. आपण आता येऊयात काही वाक्यांकडे. जसं की मला तुम्हाला सांगायचंच होतं की वाज हे सिंग्युलरसोबत आणि वर हे प्लुरल जे आहे सब्जेक्टसोबत घ्यायचं आहे. आता आपण येऊयात मुख्य मुद्द्याकडे. बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही बेसिकपासूनच जर सुरुवात करीत असाल तर अगदी तुम्हाला समजेल या भाषेमध्येच मी सांगणार आहे. अजिबात जास्त तुम्हाला अवघड जाईन या पद्धतीचे मी वाक्य पण घेणार नाही आणि त्या पद्धतीचं तुम्हाला सांगणार पण नाही. पण जशी जशी तुमची लेवल ॲडव्हान्स होत जाईल तिथे मात्र मग मी तुमची अजिबात गैमय करणार नाही. एक तुम्हाला तगडा खिलाडी बनवायचा आहे तर त्यासाठी त्या पद्धतीचं मग टीचिंग पण करणं गरजेचं आहे. पण तुर्तास तरी हा जो व्हिडिओ आहे तरी हा याची लेवल जी आहे ही मॉडरेट आहे, त्यामुळे काही काळजी करायची गरज नाही. बघा आपण एक वाक्य घेऊयात आणि तिथे तुम्हाला फक्त दोनच जे आहे प्रायमरी वर्ब म्हणजे एक वर आणि दुसरं जे वाज या दोनपैकीचे एक जे आहे तुम्हाला वापरायचं आहे. आता पहिलं वाक्य बघूयात आपण. ही आता दोनच ऑप्शन दिलेले आहेत मी तुम्हाला, इज आणि आर दिलेले नाहीत. मी साध्या वर्तमान काळाचे वाक्य बोलत नाही, हे दोन्ही भूतकाळात लागतात. साध्या भूतकाळामध्ये हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे. ही आणि त्यानंतर बघा अ टीचर, तो टीचर होता. असं जर आपल्याला एखाद्या व्यक्तीबद्दल बोलायचं असेल, तो टीचर होता असं जर एखाद्या व्यक्तीबद्दल बोलायचं असेल तर इथे एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. आता तुम्ही असं नका म्हणू ते टीचर होते. आपण मराठीमध्ये जरी आपण जर त्या व्यक्तीला म्हणजे ते टीचर होते असं म्हणत असलो तरी मराठीमध्ये मात्र इंग्रजीमध्ये मात्र हीच येईल बघा त्या तेसाठी पण, बरोबर. त्यामुळे इंग्रजीचा जसं की बघा यू म्हणजे तू किंवा यू म्हणजे तुम्ही असा दोन्ही अर्थ घेतला जातो. हालाकी त्यावर मी उदाहरणं देईन त्यामुळे काळजी करू नका. ही म्हणजे तो. आता ही हा सब्जेक्ट कोणचा आहे त्यानुसार आपण ठरवणार की वाज येणार की वर येणार. आपल्याला माहिती आहे की वाज जे आहे हे सिंग्युलर सब्जेक्टसोबत येणार आहे आणि वर आहे हे प्लुरल सब्जेक्टसोबत येणार आहे. आणि सिंग्युलर सब्जेक्ट आणि प्लुरल सब्जेक्ट म्हटले जे प्रोनाऊन्स आहेत खास करून तर हे अक्षरशः भूकंपट्टी पाठ पाहिजे फर्स्ट लेवलला. म्हणजे ही सी इट हे सिंग्युलर आहेत, ही सी इट हे सिंग्युलर आहे आणि त्याच्यामधलं पण आय हेही सिंग्युलर आहे. त्यानंतर यू, वी, दे आणि कोणतंही प्लुरल नाऊन हे प्लुरल आहेत. मग अनेक वचनी आणि एकवचनी याचा फरक आपल्याला समजणं अत्यंत गरजेचं आहे. मग ही सी इट पैकी ही आहे, त्यामुळे वाज आणि वर आपल्याला माहिती आहे वाज हे सिंग्युलर सोबत येणार आहे. म्हणजे काय होईल वाक्य, ही वॉज अ टीचर. अच्छा, टीचर हे काउंटेबल नाऊन आहे त्यामुळे आपण इथं आर्टिकल ए घेतलेला आहे. पण तुर्तास आर्टिकलकडे न जाता मुख्य वाक्याचा अर्थ आपण वाज कोणत्या अर्थाने वापरत आहोत आणि वर का नाही वापरत हे तुम्हाला समजावं. छोट्या छोट्या मुद्द्यामधून छोट्या छोट्या संकल्पनेमधून आपल्याला म्हणायचं आहे. ही सब्जेक्ट आहे आणि त्यासोबत सिंग्युलर सब्जेक्ट असल्यामुळे किंवा सिंग्युलर जे आहे आपल्या वाक्याचा ही सी इट यापैकी ही हा सब्जेक्ट असल्यामुळे आपण वाक्यामध्ये वाज घेतलेला आहे. पुढील वाक्य सी. आता बघा सी, आता मी मुद्दा म्हणून वाक्य जास्त कॉम्प्लिकेटेड बनवलंच नाही तुम्हाला, फक्त तुम्हाला संकल्पना कळावी या संदर्भात. एकदम तुम्हाला बघा एक छोटंसं समजा 5वी 6वीतला पण मुलगा जर व्हिडिओ पाहत असेल तर त्यालाही कळावं. त्याच्याही आईवडिलांनी जे आहे त्याला हा व्हिडिओ दाखवावा अवश्य, जेणेकरून त्यालाही एकदम बघा आजकाल कसं झालेलं आहे की बऱ्याचशा आईवडिलांना जे आहे त्यांचं स्वप्न असतं की मी चांगल्या शाळेमध्ये त्यांना शिकायला टाकेल आणि तिथे जे आहे त्या अपेक्षा असते त्यांना की माझ्या मुलाला पण चांगली इंग्रजी त्याची उत्तम असावी. आणि अशा वेळेस कधी कधी नाईलाजाने बऱ्याचशा काही गोष्टी होत नाहीत आणि त्यामुळे आपले चॅनल जर कदाचित तिथे जर त्यांना मदत करू शकलं त्या छोट्या छोट्या मुलांना म्हणा किंवा कुठल्याही व्यक्तीला ज्याला शिकायची आहे तर त्या सर्वांना समजावी या दृष्टिकोनातूनच मी व्हिडिओ बनवत असतो. आता बघा सी हा सिंग्युलर सब्जेक्ट आहे त्यामुळे सिंग्युलरसोबत वाज येणार आहे. म्हणजे सी वॉज अ डॉक्टर, सी वॉज अ डॉक्टर म्हणा, सी वॉज अ टीचर म्हणा, सी वॉज अ म्युझिशियन म्हणा, काय जितके तुम्हाला वेगवेगळे वाक्य बनवता येतील तेवढे बनवायचा प्रयत्न करा. वाज सिंग्युलर, वर हे प्लुरल सोबत घ्यायचं आहे. एवढंच या व्हिडिओमधनं तुम्ही समजून जायचं आहे. नेक्स्ट वाक्य आणि वाज आणि वर हे साध्या भूतकाळाचे वाक्य आहेत. म्हणजे ती डॉक्टर होती, तो डॉक्टर होता, ती टीचर होती, तो टीचर होता. अशा प्रकारे तो होता म्हणजेच साधा भूतकाळ यासाठी हे वाक्य आलेले आहेत. नेक्स्ट वाक्य आय वॉज अ प्लेइंग क्रिकेट. आता आय वॉज आय आणि त्यानंतर प्लेइंग क्रिकेट म्हणजे मी क्रिकेट खेळत होतो, मी क्रिकेट खेळत होतो एखाद्या क्षणी असं आपण इथे आता वाक्यामध्ये अर्थ धरूयात. बघा तर आयच्या सोबत जे आहे तुम्हाला वाज घ्यायचं वाक्यामध्ये, वर घ्यायचं नाही. इथे बरेचसे विद्यार्थी गोंधळतात. आयच्या सोबत ते गडबडीमध्ये वर घेऊन टाकतात. आयच्या सोबत वाज घ्यायचा आहे हे तुम्हाला समजायला पाहिजे. आय वॉज अ प्लेइंग क्रिकेट मराठी वाक्याचा अर्थ होईल मी क्रिकेट खेळत होतो.
म्हणजे प्लेईंग ING लागलेला आहे आणि त होतो वाक्याच्या शेवटी व्यवस्थित लक्षात ठेवा. त होतो जर असं आलं तर समजायचं ते वाक्य हे चालू भूतकाळाचं असतं, चालू भूतकाळाचं असतं वाक्य. आणि त्या वाक्यामध्ये बघा सब्जेक्ट, त्यानंतर वाजवर, त्यानंतर क्रियापदाला ING प्रत्यय लागलेला असतो आणि त्यानंतर मग वाक्यामध्ये ऑब्जेक्ट असतं आहे. समजलं असेल तर पुढच्या वाक्याकडे जाऊयात. नेक्स्ट वाक्य, दे डॅश 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 सिंगिंग अ सॉन्ग, म्हणजे ते गाणं गात होते. आता दे आर म्हणता येऊ शकतं इथे किंवा दे वाज पण म्हणता येऊ शकतं, पण याच्यामध्ये खास मी वाज आणि वरचा या दोन जे आहे प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब या वर्बचा मी वाक्यामध्ये उपयोग कसा करायचा हे सांगत आहे मी तुम्हाला. दे, आता देच्या नंतर इथं तुम्ही वाज घेणार का वर घेणार हा खूप तुमच्यासाठी महत्त्वाचा प्रश्न आहे. दे हे प्लुरल आहे, दे म्हणजे ते. अनेक वचनी जर का सब्जेक्ट असेल किंवा कर्ता असेल तर आपण तिथे वर घ्यायचं आहे, वाज घ्यायचं नाही. WERE, दे वर सिंगिंग अ सॉन्ग, म्हणजे ते गाणं गात होते. त होते, काय त होते, वाक्याचा सेन्स जो आहे मराठी अर्थ बनेल त होते, म्हणजे गाणं गात होते, खेळत होते, रडत होते, चालत होते, त होते वाक्याच्या शेवटी आलं रे आलं तर समजायचं ते वाक्य साध्या भूतकाळातलं नाही आहे, तर ते वाक्य चालू भूतकाळातील आहे, चालू भूतकाळातील आहे हे आपण इथे समजून घ्यायचं आहे. नेक्स्ट वाक्य पास्ट कंटिन्यूसचं वाक्य होतं ते. नेक्स्ट वाक्य बघूयात, दे ॲट स्कूल. आता दे हे प्लुरल आहे त्यामुळे पटकन आता जास्त वेळ न लागता आपण वर घ्यायचं आहे. ते देवर ॲट स्कूल म्हणजे ते कुठे होते, शाळेपाशी होते किंवा शाळेच्या जवळ होते. त्यानंतर नेक्स्ट वाक्य, वी आणि हॅपी. आता इथं वाज आणि वर मी तुम्हाला दोनच ऑप्शन द्यायलो आहे, इथं इज आणि आर द्यायलो नाही. वाज आणि वरपैकी काय घेणार तर साधं सिंपल आहे, इथं वर घ्यायचं आहे कारण की प्लुरल आहे सब्जेक्ट. वी, आम्ही काय होतो, आनंदी होतो याचा अर्थ होईल, आम्ही आनंदी होतो. आणि तुम्हाला माहिती आहे वाक्याच्या शेवटी फक्त होतो असा आला असेल तर जे आहे साध्या भूतकाळातलं वाक्य आहे. नेक्स्ट वाक्य बघा पुढे, आता हे दोन्ही वाक्य खऱ्या अर्थानंतर मी तर प्रश्नार्थक बनवलेत. बरं चला प्रश्नार्थक वाक्याचं पण तुम्हाला एक बोनस जे आहे एक त्याला आपण म्हणूयात, हे दोन वाक्य घेऊयात आपण. बघा इथे तुम्हाला जे आहे जे काही मुख्य आपलं जे हेल्पिंग वर्ब आहे तर ते भरायचं आहे. बघा डॅश 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 सी हँग्री ॲट होम, म्हणजे ती घरी तिच्या ज्यावेळेस होती त्यावेळेस ती उपाशी होती का. आता करता काय वाक्याचा यावरून आपल्याला वाज का वर घ्यायचं हे ठरवायचं आहे. तर सी सिंग्युलर आहे त्यामुळे काय येणार आहे वाज, म्हणजे वाज सी हँग्री ॲट होम, म्हणजे ती. आता ॲट हे पॉईंट आउट करायला आहे कशाला, लोकेशनला. हालाकी तुम्हाला माहिती आहे मी जास्त डिफिकल्ट या सेशनला अजिबात बनवायला नाही, मी असं गृहीत धरून चाललेलो आहे की जे आत्ता सध्या व्हिडिओ पाहत आहेत तर ते बिगिनिंग लेवलला आहेत, त्यामुळे मी अजिबात याच्यामध्ये जास्त ॲडव्हान्स लेवलचं तुम्हाला बोलणार नाही. ॲट काय आहे, कशासाठी वापरलं जातं, आणखी काय त्याचा अर्थ, ॲट म्हणजे त्याला मराठीमध्ये काय अर्थ निघतो, जास्त मी खोलामध्ये त्या प्रिपोजिशनला काय म्हणतात, प्रिपोजिशनच्या नंतर येणाऱ्या शब्दाला ऑब्जेक्ट म्हणतात का, नेहमी असंच होतं का वगैरे वगैरे, यावर मी अजिबात आत्ता खोलात जातच नाही आहे. मी फक्त तुम्हाला तेच सांगतो आहे की वाज आणि वरची संकल्पना मला क्लिअर पाहिजे, त्यानंतर बाकी माझी जबाबदारी आहे सर्व गोष्टी तुमच्या क्लिअर करेल. बघा पुढे पाहूयात आपण, ही अ गुड म्युझिशियन, तो चांगला म्युझिशियन आहे. मग आता तो चांगला म्युझिशियन होता, तो चांगला म्युझिशियन होता का, तो चांगला म्युझिशियन होता का. आता का म्हणजे बघा वरचं वाक्य काय, सी वॉज हँग्री ॲट होम, ती घरी उपाशी होती का. आणि खालचं वाक्य काय की ही अ गुड म्युझिशियन. आता तिथं वाज घ्यायचं काय वर घ्यायचं हे आपण पहिल्यांदा ठरवूयात. ही सब्जेक्ट सिंग्युलर आहे त्यामुळे इथं काय येईल वाज. वाज ही अ गुड म्युझिशियन, तो चांगला म्युझिशियन होता का, तो चांगला म्युझिशियन होता का, अशा प्रकारचं हे वाक्य आहे. अगदी सोपे सोपे वाक्य घेतो बरं का मी, तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण जी आहे या व्हिडिओमध्ये मी येऊ देत नाही. कारण मला पण माहीत आहे की एखादा विद्यार्थी जर का बेसिकपासून जर तो बिल्डिंगचा पाया जर त्याचा मजबूत केला तर तेवढ्या कॉन्फिडन्सनं तो विद्यार्थी जे आहे या व्हिडिओला रिलेट करू शकेल आणि तो तेवढ्याच उत्साहाने जे आहे इंग्रजीच्या छोट्या छोट्या संकल्पना शिकत जाईल आणि त्याचं जे काही आपल्याला जे काही पुण्य लागणार आहे की त्या विद्यार्थ्याच्या मनामधला जो आत्मविश्वास आहे, त्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये जी छोट्या छोट्या संकल्पना जे बनवण्याची जे आपल्याला जे आहे ते भाग्य आहे एक प्रकारचं आपण की जे काही गोरगरीब ग्रामीण भागामधील जे विद्यार्थी क्लास लावू शकत नाहीत, जे विद्यार्थी चांगल्या उत्तम दर्जाच्या शाळेमध्ये जाऊ शकत नाहीत, तर अशा विद्यार्थ्यांना पण जे आहे घर बसल्या जे आहे त्यांना त्यांची इंग्रजी आणि विशेषतः करून स्पोकन इंग्लिश पण चांगली बनवता आली पाहिजे. या संदर्भात आपल्या चॅनलवर प्रचंड लेक्चर आहे, तुम्हाला या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जायचं आहे, तिथे लेक्चर पाहायचे आहेत आणि एकदम माफक दरामध्ये, अतिशय माफक दरामध्ये एकमेव आपला क्लास आहे
द प्रिसाईज अकॅडमी पुणे, इथे तुम्हाला स्पोकन इंग्लिश ऑनलाईन बॅचेस पण तुम्हाला अवेलेबल आहे. जर तुम्हाला लावायचे असेल तर तुम्ही लावू शकता, अदरवाईज व्हिडिओ लेक्चर बी पाहिले तरी पण काही हरकत नाही आहे. तुर्तास या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. काही अडचण असेल या व्हिडिओच्या संदर्भात तर व्हिडिओच्या खाली नक्की विचारा, नक्की उत्तर देईल. धन्यवाद.